सवेरा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। सोलापूर शहरातील एसआरपी कॅम्प परिसरात राहणाऱ्या एका तरुण वकिलाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार त्या तरुणाकडे एक चिठ्ठी देखील सापडल्याची माहिती समोर आली आहे। तर चला जाणून घेऊया याबाबत सविस्तर बातमी। सोलापूरमध्ये एका तरुण वकिलाने कौटुंबिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। मृत वकिलाने सुसाईड नोटमध्ये आईवर गंभीर आरोप केले आहेत। सोलापूर शहरातील समर्थ सोसायटी एसआरपी कॅम्प जवळ राहणाऱ्या 32 वर्षीय ॲडव्होकेट सागर श्रीकांत मंद्रुपकर यांनी बुधवारी 12 नोव्हेंबर रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। सागर हे कौटुंबिक कारणांमुळे तणावाखाली होते। त्यांना 2 मुले आहेत। मंगळवारी 11 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री सागर यांच्या आईशी वाद झाला। रात्री उशिरा आई वडील खालच्या मजल्यावर झोपी गेले तर सागर वरच्या खोलीत गेले। सकाळी वडील शासकीय नोकरीवर गेले। आईने नेहमीप्रमाणे सागर उशिरा खाली येईल असे गृहीत धरले आणि घरकाम आटोपून झोपी गेली। दुपारी 4 वाजता उठल्यावर सागर खाली न आल्याने आईने भावाला म्हणजे सागरच्या मामाला बोलावले। खोलीचा दरवाजा उघडताच सागर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले। त्यांना बेशुद्ध अवस्थेत खाली उतरवण्यात आले आणि विजापूर नाका पोलिसांना कळवण्यात आले। पोलिसांनी सागर यांना तात्काळ श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले। मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेला असता सागर यांच्या बनियानमध्ये सुसाईड नोट सापडली। ही नोट पोलिसांना सापडावी या उद्देशाने तेथे ठेवल्याची दिसते। नोट वहीच्या पानावर पेन आणि पेन्सिलने लिहिलेली आहे। त्यात सागर यांनी लिहिले आहे की माझी आई मला व माझ्या दोन्ही मुलांना सतत वेगळी वागणूक देत होती। मुलीला मात्र वेगळी वागणूक द्यायची। ती सतत मला अपमानास्पद वागणूक देत होती। तिला कडक शिक्षा व्हावी या घटनेने सोलापूरमध्ये खळबळ उडाली आहे। पोलीस तपास करत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an